नमस्कार. कॅट बघा, पांढरी कॅट आहे, माझ्या जावेची आहे. आलेली घरी ती. आमची जी पहिली कॅट होती ना काळी, तर ती कुठं गेली काय माहिती, की कोणी खाल्ली. तर आता तिथं काय आमच्याकडं कॅट नाही आहे. ही आलेली अचानक. तर तिला दूध आणि ते दिलेलं शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे तिची व्हिडिओ. ती बसली, खेळली, ती अर्धा तास होती आणि परत यायला लागलेली ती. तशी ही कॅट आहे. हे विमान आहे, आमच्या शेतामधून विमान गेलेलं. त्याचा आवाज पण येत होता, पक्ष्यांचा आवाज येत होता आणि विमान पण गेलेलं आमच्या शेतामधून. तर तुम्ही बघू शकता विमानाचा आवाज आला तर आपण सहजच वरती बघतो. सगळेजण बघतात, छोट्या वयापासून मोठ्या वयापर्यंत. तर असे विमान आमच्या शेतामधून गेलेलं आहे. आता आमच्याकडं चालू आहे हिवाळी पाऊस. तर अचानक आलेला आहे. तर आता तुम्ही पाऊस बघा, किती छान पाऊस पडतोय. तर अंगणामध्ये मी सुकायला टाकलेलं होतं, मेहंदी वगैरे टाकलेलं मी सुकायला. तर मी सहजच गेली जवळ बघायला का वाळले का नाही असं. तर अचानक पाऊस यायची लक्षणं, थेंबच पडायला लागले. मग पटकन गोळा करून घेतलं, नाही तर माझी सगळी मेहनत पाण्यात गेली असती. तर हा हिवाळी पाऊस आहे. ही आमची मका आहे. लांब दिसतो तो आंबा आहे, डाव्या साईडला हा आंबा आहे. बहर आलेला आहे पूर्ण आंब्याला. आणि ही जांभळ आहे. तर तो आंबा आहे ना, त्याला 3 फळं येतात, म्हणजे 3 प्रकारचे फळं येतात. एक आंबट आंबा आहे, म्हणजे 2 फांद्या आंबट आंब्याच्या आहे, 2 फांद्या त्याच्या केशर आंब्याच्या आहे आणि 2 हापूस आंब्याच्या आहे. तर 3ही प्रकारचे आंबे येतात. तर त्याला चांगला बहर आलेला आहे. तर अशा प्रकारे आमच्याकडं पाऊस चालू आहे. बघा तुम्ही, मका आहे ही आमच्या शेजारच्या दादांची आहे. तुरे आलेले आहे त्याला, म्हणजे फुलावरती आलेली आहे. डोंगर दिसत आहेत लांबपर्यंत. आणि आमची सगळी मकाच आहे. गहू आहे खालच्या शेताकडे एक, खालच्या साईडला शेती आमची, तिथं गहू टाकला आहे. तर ह्या वर्षी बऱ्याच लोकांनी मका केली, आम्ही पण मका केली. तर बघा तुम्ही. आणि मी पण छत्री घेऊन वरती गेलेली, तर भिजलेली भरपूर, कारण पावसाच एवढा जोरात होता की खूप जोरामध्ये पाऊस होता. आणि सकाळीच आमच्या झाडांना फवारा मारला होता. तर फवारा मारला आणि नंतर मग दुपारच्या वेळेला पाऊस आला, तर सगळा फवारा पण गेला. पण सगळे झाडं बिडं धुवून गेले आणि बंगला पण धुवून गेला. तर म्हणे चांगलं झालं पाऊस आला ते. तर कधी नकळत आलेला पाऊस पण चांगला असतो, किंवा अवकाळ्या पाऊस पण चांगला असतो. तर ही मी आहे, छत्री आहे, परत मोबाईल पण सांभाळायचा आहे आणि साडी पण. तर एवढं करून शूटिंग मी काढत आहे वरती चढून. तर काय नाही, पाऊस चालू झाला, मी लगेच वरती पळाली व्हिडिओ काढण्यासाठी. तर असं हे आमच्या गावाकडचं नेचर आहे. माझ्या चॅनलचं नाव पण गावाकडचे नेचर आहे. तर गावाकडच्या नेचरमध्ये हे अशा प्रकारे आमचं नेचर आहे. आणि नेचरमध्ये कधीही बदल घडू शकतो. कधी थंडी असते, ऊन असतं, आणि थंडी भरपूर आहे गावाला. 6 वाजताच थंड हवा सुटायला सुरुवात होते. आणि असं आमच्या गावाकडचं वातावरण आहे. तर गावी खूप मजा येते, म्हणजे तिथं असं गरमीचं वातावरण नसतं. आपल्याला वाटलं थंडी वाजली तर आपण जाळ करू शकतो, शेकोटी, किंवा घरात दारं खिडक्या बंद करून बसू शकतो. तर हे आमचे नारळ आहेत, 2-4 नारळाचे झाडं आहेत. तर भरपूर नारळ आलेले आहेत. इकडं गावठी नारळ दाखवण्याचा प्रयत्न करत होते, पण ते नारळ काही दिसत नव्हते. तर आमचं बघा रस्त्यावरती कसा पाणी साचलं आहे. तर अशा पद्धतीने आमच्या गावाकडचा पाऊस आहे.
तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.